देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिनाशयति विघ्नानां। या कुन्देनुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। सगळे पांडुरंग तिथे बसलेले। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला अनंत जन्मीचा क्षीण गेला मज वाटत्यासी आलिंगन द्यावे मज वाटत्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे कदा न सोडावे चरण त्यांचे मज वाटत्यासी आलिंगन द्यावे मज वाटत्यासी आलिंगन द्यावे। धन्य आजी दिन संत दर्शनाचा असं नाथ महाराजांनी म्हणलंय। म्हणजे नुसतं संताचं दर्शन जरी घेतलं तरी माणसाला धन्यता मिळते, त्याचं सगळं कामं सफल होतात। म्हणून आज 8 दिवस झालं संताचं दर्शन घेत आहोत। कशाच्या रूपाने तर कथेच्या रूपाने। प्रत्येक जण कोणी कानोपात्राचं कोणी जनाबाईचं कोणी ज्ञानेश्वराचं तुकारामाचं हे आपल्याला आज कथा ऐकायला मिळाल्या आणि त्या कथेच्या रूपाने आज आपण संताचं दर्शन घेतले, त्यामुळं आपला पण धन्य झालो आपणही आज। आणि असंच आज एक संताचं मी तुम्हाला चरित्र सांगणार आहे। ते आहे तुलसीदास। तुलसीदास हे उत्तर प्रदेशामधले आहेत आणि वाल्मिक ऋषीचा अवतार येते। वाल्मिक ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं आणि तेच कार्य पुढं करण्यासाठी पुन्हा भूमीवर त्यांनी अवतार घेतला तुलसीदास म्हणून, आणि त्यांनी रामचरितमानस हे लिहिलेलं आहे। तर त्यांचा मी आज तुम्हाला चरित्र सांगणार आहे। कारण कलियुग सुरू झालं तेव्हा पांडुरंगाने आधी 10 अवतार घेतले होते। कच्छ मच्छ वरा वामन अशा अवतार कार्य त्यांचे चालू होते। पण त्याच्यानंतर पांडुरंगाने जेव्हा महाभारत संपलं की त्याच्या पुढे त्यांनी कृष्णानंतर कुठलाच अवतार घेणार नाही अशी त्यांनी शपथच घेतली। आणि त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वर आले। महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर। मग विष्णूचा अवतार घेऊन ज्ञानेश्वर जन्माला आले। मुक्ताबाई आदिशक्ती बनून आली। सोपानदेव ब्रह्मदेव झाले आणि निवृत्तीनाथ हे हे झाले स्वामी सदाशिवाचा अवतार स्वामी झाले। अशा तऱ्हेने अवतार कार्य चालू झाले। तसंच हे तुलसीदास पण एक संतच आहेत आणि ते संत नाही तर जागतिक संत आहेत। जगामध्ये त्यांची ख्याती झालेली आहे। त्यांचं बालपण इतकं कठीण गेलेलं आहे की लहानपणात खडतर आयुष्य त्यांनी जगलेले की ते आपण ऐकताना सुद्धा आपल्याला अंगावर काटे येतात की कसं जगलं असेल हे बाळ लहानपणी। त्यांनी 12 महिने पोटात होते आईच्या। साधारण 9 महिने 9 दिवस झालं की बाळ जन्माला येतो। 12 महिने झाले 9 महिने उलटून गेले तरी ते पोटातनं बाहेर येत नव्हते। त्यांच्या वडिलांना काळजी पडली, आईला काळजी पडली। वडील देवाला प्रार्थना करत होते की कसं व्हायचं हे कधी ह्याचं सुटका व्हायची माझ्या बायकोची। म्हणून ते देवापाशी प्रार्थना करत असतात अंगणात बसून। बायको आत आपले ते सहन करत असते पोटाचं ओझं। आणि त्याच वेळेस त्यांची सून बाहेर येते की बाळ झालेलं आहे आणि तुम्हाला मुलगा झाला। त्यांचं नाव असतं आत्माराम आणि आईचं नाव असतं
तुलसी असं त्यांच्या आईवडिलाचे नाव आहे. पण इकडं 12 महिन्यांनी ते मूल जन्माला येतं, पण आईचं देहांत होतं. इकडं जन्मलंय ती इकडं आई गेली, म्हणजे मग त्यांना आईचं काय सुख मिळालं, अंगावरचं दूध सुद्धा प्यायला मिळालं नाही. असे हे तुलसीदास. पण त्यांनी 5 वर्षाच्या मुलासारखे दिसत होते. जन्मले तेव्हा 12 महिने पोटात राहिलेलं आणि दिव्य तेजभूष वाल्मिक ऋषीचा अवतार अंश घेऊन आलेले ते. त्यामुळं भव्य दिव्य असं रूप पाहून ती सोयी मोहून गेली त्यांच्या रूपाला. आणि त्यांच्या तोंडामध्ये 32 दात होते शिवाय. मग दात असू नये म्हणतात, दात असलेलं पोरग चांगलं नाही असं ते त्या काळी म्हणत होते. पण मग ते वडील म्हणतात की नको आता हे बाळ ठेवण्यात काय अर्थ, आल्या आल्या आईला खाल्लंय, आईला गिळून बसलंय हे बाळ. तर मग हिला तो सोयडीला म्हणतात घे आणि नदीत नेऊन सोड, नाही तर कुठं उकरड्यात नेऊन सोड, पण माझ्या घरात नको. माझा कुलाचा नाश करणार असेल तर मी त्याला कशाला मोठा करू. अशा तऱ्हेने त्यांना खूप सांगतात त्या सुनीला. पण ते सुनीला काही ते मनाला हे होत नाही. एवढं गोंडस बाळ, एवढं सुंदर तेजपुंज, देवाचा अवतार आहे असंच तिला वाटत होतं ती. आणि ती काही तयार झाली नाही. ती म्हणते ठीक आहे तुम्ही असं करू नका, म्हणते मी त्या बाळाचं संगोपन करते, जा म्हणतात. मग माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा, आधी घेऊन जा म्हणतात त्या. मग ती बाळाला दुपट्यात गुंडाळती आणि आपल्या घरी घेऊन जाती आणि त्याचा सांभाळ करते. कसं तरी 6 वर्षापर्यंत ती त्याचा सांभाळ करते. 6 वर्षानंतर तिचा नवरा म्हणतो आणि गावातले लोकही म्हणतात हा जसा जसा मोठा व्हायला लागतो तुलसी हा, आणि बोलतो तो जलमल्या राम म्हणून बोलतो. रडतात सर्व बाळं, पण हा रडत नाही, राम राम म्हणूनच जन्माला येतो. मग त्यामुळे त्याचं नाव ठेवतात राम बोला. बोला म्हणजे राम बोलणारा हा राम बोला. मग राम बोला म्हणून सगळे त्याला नाव गावात ओळखत असतात. आणि ह्याला सगळे कोणी त्याला जवळ करत नाहीत, कारण ह्याला आपण मैत्री केली तर आपलं काहीतरी वाटोळ होईल, हा चांगला नाहीये, पायगुण ह्याचा चांगला नाही, याच्याशी कोणी मैत्री करत नसतं. 4-5 वर्षाचा होतो, 6 वर्षाचा होतो, 6व्या वर्षी त्याची ती मानलेली आई पण मरून जाते. मग आता पुन्हा त्या आधीच तिचा नवरा तिला म्हणत असतो या बाळाला आपल्या घरात ठेवू नको, पण ती ऐकत नाही, ती ठेवती. पण ही मरून गेल्यानंतर तो बाप त्याला घराबाहेर हाकलून देतो तुलसींना. मग बोलाला, राम बोला नाव त्याचं, राम बोलाला हाकलून देतो. हा म्हणतो आता 6 वर्षाचा, थोडंफार कळायला लागलेलं असतं त्याला. मग तो असा बाहेर पडतो घराबाहेर, मिळेल तिथं हातात झोळी घ्यायची आपली कपड्यावर आणि भीक मागत हिंडायचं, भिक्षा मागत हिंडायचं. असं करत करत तो काशीला एका ठिकाणी येतो. तर ते नरहरी म्हणून एक स्वामी असतात आणि ते म्हणतात अरे बाळ तू कोण आहेस, काय असा का हिंडतोय भिक्षा मागत, तुझं तेज तर एवढं तेजपुंज दिसतो, तू चांगल्या घरातला वाटतोस आणि भीक का मागतोयस तू. तर मग ते म्हणतो नाही नाही मला कोणच नाही म्हणतो, मी अनाथ आहे म्हणतो. मग त्यावेळेस मग असं वाटतं की मला कोणच नाही म्हणल्यानंतर त्या स्वामींच्या पण डोळ्यात पाणी येतं. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, तसा असा देव करून तो उभारतो त्याच्याकडून. आणि तो म्हणतो तू आज काही भिक्षा मागू नको, आता तू आजपासून आमच्याच घरी राहा म्हणतो. मग ते नरहरी म्हणून आहेत ते त्याला सांभाळ करतात आणि मग तो त्यांच्या आश्रमामध्ये राहतो, झाडपोछा करतो, ते त्यांनी काय दिल ते खातो आणि अशा तऱ्हेने तिथं मोठा होत राहतो, त्यांच्याकडनं ज्ञानही घेतो. असं करत करत तो त्याचं रूप वरचेवर तरुणपणात यायला लागतो तुलसी. ते त्याचं नाव तुलसी ठेवतात बरं का. त्याच्याकडं दीक्षा देतात, दत्तक घेतात ते नरहरी त्याला आणि त्याचं नाव बदलून त्याला तुलसी ठेवतात. आणि तुलसी नाव ठेवल्यावर मग हा मोठा व्हायला लागला की त्याचं रूप बघून त्याला आजूबाजूच्या सोयरिकी यायला लागतात. मग त्या नरहरीला त्या आत्मा ह्याला म्हणतात नरहरीला की आमची मुलगी तुमच्या घरी द्यावी वाटते आमच्या. मग शेवटी ते इतक्या बांगड्या यायला लागल्यावर मग तो म्हणतो करायचं का तुझं लग्न. तो म्हणतो आता तुमच्या हातात आहे म्हणे, मी तुमच्या स्वाधीन म्हणतो, मी काय सांगणार. मग शेवटी ते म्हणतात नाही आता करूया आपण तुझं लग्न, म्हणतात तुला संसार करायचा, तू राहा म्हणतो आता माझ्यापाशीच, मलाही म्हातारपणी कोण आहे असं म्हणतो. मग त्याला लग्न लावून देतात. एक गावची आजूबाजूला 5 कोसच अंतरावर एक गावची मुलगी असती, तिचं नाव चंद्रलेखा का काहीतरी असं, हिंदुलेखा का चंद्रलेखा असंच काहीतरी नाव आहे. मग ती मुलगी म्हणून त्यांच्याकडे लग्न होऊन येते आणि आल्यानंतर मग ते म्हणतात आता तू या आश्रमात राहू नको, तुला शेजारी छान आश्रम त्याला बांधून देतात. दोघं नवरा बायको राहायला लागतात. मग कधी त्याला लहानपणापासून प्रेम मिळालेलं नसतं, ना आईचं ना वडिलाचं ना आजूबाजूच्या लोकांचं. लोकांनी त्यांना लहानपणी असंच बघितलेलं असतं तुच्छतेने की हा आईला गिळलेला मुलगा आहे, हा पायगुणाचा चांगला नाही आहे, अशा नजरेनेच लोक त्याच्याकडे पाहत असतात. मग शेवटी बायको मिळाली,
त्याला इतका आनंद होतो बायकोसारखं. त्यांना तुळशीला हे खायला देऊ का, ते करू का, हे करू का, त्यांना मागायच्या आधी सगळं त्यांच्या आधी हजर करत असते. इतकं ती प्रेम करत असते त्याच्यावर. आणि तो पण मग तिच्या प्रेमात अडकत जातो. अडकायला लागला की मग तुळशी अडकत चाललेला असतो. आणि मग त्याला वाटतं की आता एक एक दिवस कामाला जातो तो. स्वारी तेव्हा यवनांचं राज्य असतं. यवन राजे राज्य करत असतात. मग स्वारीला जातात. मग ह्याला घेऊन जातात तिथं स्वारीला. एक दिवस तो लवकर परत येतो स्वारीवरून. परत आल्यावर बघतो तर घरात बायको नाही. इकडं एक घटना घडलेली असते की हिचे वडील आजारी असतात. आणि हिचे वडील आजारी असतात म्हणून एक भाऊ तिला घ्यायला येतो की वडील आजारी आहेत आणि तू ताबडतोब चल म्हणतात. मग ती म्हणती माझे मालक तर कामाला गेले, स्वामी नाही आहेत, मी कसं काय येणार. तो म्हणतो काही येतात पण तुला आता यायलाच पाहिजे म्हणतो. मग तो म्हणतो भाऊ एवढा काकुळती आल्या त्यावरती वडिलाची तब्येत नक्कीच जास्त असेल. आणि वडील म्हणजे मुलीला किती प्रेम असतं मुलीचं आणि वडिलाचं नातं. ते काही सांगायलाच नको. सगळ्यांना माहिती आहे मुलीचं आणि बापाचं खूप असतं. मग त्यामुळे ती मुलगी काय करते, एक चिठ्ठी लिहिते आणि शेजारच्या घरी देते की मी असं असं चाललंय आणि मी लवकरच परत येते. हे कळलं. मग ते येतात तुळशी घरी. बघतात तर इकडं तिकडं घरात सगळीकडे बघतात, बायको दिसत नाही म्हणल्यावर ते वेड्यासारखंच होतं त्यांना. कधी आता इतके दिवस झालं ते बायकोच्या सहवासात रमलेले असतात. आणि हे अचानक अशी घटना घडल्यावर ते घाबरायला लागतात की कुठं गेली, मला सोडून तर जाणार नाही ना मी, असं म्हणून त्याच्या मनात नाही विचार येतात. दिवस सगळा विचारात जातो पण रात्र नुसती तळमळायला लागतात. मग रात्री 3 सांज व्हायला की ते घराबाहेर पडतात. सरळ एक चप्पल घालतात आणि घराबाहेर निघतात. आणि तोपर्यंत 3 सांज काय अंधार व्हायची वेळ येते, 7-8 वाजायची वेळ येते. धुंदक अंधार पडलेला असतो. आणि मध्ये दोघांच्या गावाच्या मध्ये एक नदी असते आणि त्या नदीतनं त्यांना पलीकडे जायचं असतं. मग त्यावेळेस त्यांना एक असं ओंडका येतो वाहत आणि त्या ओंडक्यावर बसून ते पलीकडे जातात. तर तो ओंडका नसतो, एक प्रेत वाहत आलेला असतो. आणि त्यांना त्या अंधारात प्रेत आहे का हे सुद्धा दिसत नाही, त्याचं भानच राहत नाही. फक्त त्यांचं एक लक्ष असतं की बायकोला भेटायला जायचं. त्या प्रेतावर बसतात. वाहत ते ओंडका किनाऱ्याला लागतं. उतरतात बायकोच्या घरी जातात. पण आता वाजवायचं कसं, असं अचानक आलं जर लोक काय म्हणतील, हा न जावाई असून असा कसा काय आला रात्री अपरात्री, एवढं काय बायको वाचून ह्याला जमलं नाही का, थांबला नाही का आठवणीने, असं म्हणून लोक नावं ठेवतील म्हणून तो खिडकीतनं वर जातो. त्याला एक अशी दोरी दिसते खिडकीतनं लोंबत असले. तर ती लोंबत असलेली दोरी नसते तर साप असतो आणि त्या सापाला धरून ते वर जात. आणि बायको आवाजाने जागी होती. बघती तर काय, हा स्वतः दत्त म्हणून हजर. ती म्हणती हा तुम्ही कसं काय आलात. म्हणती अचानक काही सांगा. त्यावेळेस फोन नव्हते पण काही असं का तुम्हाला घडलं की चटकन माझ्याकडे यावं वाटलं. तो म्हणतो नाही म्हणतो मी तुझ्या वाचून क्षण सुद्धा राहू शकत नाही म्हणतो. मला तुझ्या आठवणीने बेचैन केलं, मला पायीकडं निघाले. पण निदान सांगावं ना, तुझ्या वडिलाला बरं नाही, कळलं, मी आलो. मग शेवटी ती म्हणजे बोलती. म्हणजे इतका राग येतो तिला, आल्याचा आनंद बाजूलाच. आणि तिला लोक काय म्हणतील, असला म्हणजे स्त्री लंपट नवरा तुला भेटला की एवढं स्त्रीच्या मागं शेपूट सारखं, कुठं गेलं की बाजारात मागं असतो, कुठं पाण्याला गेला मागं असतो. बायका तर तिची चेष्टा करतच असतात. पण आता हे सासूरवाडीचे लोक पण म्हणतील ना की कसला नवरा, तुझ्या नवऱ्याला 1 मिनिट तुला थांबवलं नाही का, असं म्हणून चेष्टा करतील. मला उद्या लाजेनी माझी मान खाली घालावं लागेल. म्हणून ती नवऱ्याला इतकं बोलून घेते, तोंड सुख तिला चान्स मिळतो बोलून. ती म्हणती या मर्त्य देह आहे, हा देह काही शेवटपर्यंत जाणार आहे का, उद्या ह्याची राख होणार आहे मेलं की. आणि मग तुम्ही या राख होणाऱ्या जीवासाठी, या देहासाठी तुम्ही इथपर्यंत आलात, घरदार सोडून. आणि त्यापेक्षा हे प्रेम तुम्ही देवाबद्दल का नाही दाखवलं. देवाबद्दल तुम्ही प्रेम दाखवायला पाहिजे होतं. हे प्रेम तुम्ही माझ्या प्रभू लांब ललावर करायचं होतं असं म्हणते. असं म्हणल्याबरोबर त्याला इतका म्हणजे मनाला खटकतं तिची वाक्य की मी हिच्या प्रेमासाठी आलो आणि मला ही किती बोलते. आणि बायकोचं बोललेलं नवऱ्याला कधीच आवडत नसतं.
तुम्ही शांत राग झाल्यावर बोला, पण तरी सुद्धा ते मनात डूक धरतातच. तेव्हा तू मला असं बोलली, तू असं करती, तू असं करती, ते ठरलेलं असतं. म्हणून नवऱ्यापाशी बोलताना बायकोनी सावधच राहावं लागतं. पण तिने नाही, तिला खूपच राग आला आणि तिचं अध्यात्मात ती मुरलेली होती. ती काय अशी तशी स्त्री नव्हती. तुळशीदासांची बायको झाली म्हणजे देवाची लीला. हा वाल्मिकीचा अवतार घेऊन आलाय, मग त्याची श्रेष्ठ बायको त्याला देवाने निर्माण केलेली होती आणि त्याला अध्यात्माला लावायचंच तिने काम केलं. तिला वाटत होतं की देवाचं नाव घ्यावं, रामाची सेवा करावी, रामाची उपासना करावी. त्याच्यात तुम्ही जास्त वेळ घाला ना. माझ्या रूपाकडं, माझं रूप हे आज आहे, उद्या राहणार आहे का ते रूप माझं? झाले ना पांढरे केस, आता राहिलं का रूप? हे रूप आजचं नाही आहे, हे असं बदलणारं रूप आहे. पण जो परमेश्वर आहे तो कधीच बदलणार नाही. तुमच्या बरोबर तो सतत राहणार आहे. उद्या तुम्हाला कुत्र्याच्या योनीत घालू दे, मुंगीच्या योनीत घालू दे, एखाद्या बेडकाच्या योनीत घालू दे, कुत्रा मांजराचा जरी जन्म झाला तर तुम्हाला चांदीच्या वाटीत दुधात मांडीवर घेऊन गाडीवर बसून कुत्रा जातो. एखाद्याच्या गाडीवर बसून मांडीवर बसून जातो कुत्रा सुद्धा. तिथं सुद्धा देव तुमच्या बरोबर राहील म्हणते. पण तुम्ही असं माझ्यासाठी असा देह वाया घालवू नका. एवढं बोलल्यानंतर तो घराबाहेर पडतो आणि रस्त्यावर जाऊन उभारतो असा पुढं, आणि ती धाडकन दार लावते. तिला तेच पाहिजे होतं की त्यांनी असं स्त्री लंपट बनू नये, काहीतरी नाव करावं, देवधर्म करावं असं तिला वाटत होतं. म्हणून दार बंद झालं. तो मग तुळशी म्हणतात, बाहेरचं दार बंद झालं, त्यांनी डोळे मिटून घेतात. म्हणजे इतकं त्यांना सारखं ते कानात घुमतं ना आवाज बायकोचा बोललेला, आणि डोळे मिटून घेतात. त्याबरोबर डोळे मिटल्या त्यांना कोणीतरी माझा हात धरते आणि मला कोणीतरी घेऊन चालले असं डोळ्यापुढं दिसतं. अंतर म्हणजे बाहेरचा दरवाजा बंद झाला की त्याचा आतला दरवाजा आपोआप उघडतो. आणि मग तो म्हणतो, आता अंधार काही दिसत नाही, रामलला मला त्याला राम दिसतात आणि ते त्याला बोटाला धरून घेऊन चालले, एवढंच दिसतं. मग ते राम दिसतात म्हणलं की त्यांनी म्हणतो, आता कुठं जायचं नाही, आता रामललाकडेच जायचं म्हणतो. आता माझं कोणी या जगात नाही, आई गेली, बाप गेला, सांभाळणारे माझे सगळे मला सोडून जात आहेत. इव्हन मी बायको जरी केली तर ती पण मला आज असं तसं बोलले. मी ज्याच्यावर जीव टाकून प्रेम केलं, की माझ्या जगण्याचं एक ध्येय तेच बनवलं होतं की बायकोसाठीच जगायचं असं मी ठरवलं. पण ती बायको पण मला सोडून गेली, म्हणजे हाकलून दिली. तर मग आता मी काय करणार आहे म्हणतो जगण्यात. मी आपल्या रामलाच्या सेवेतच आता माझं आयुष्य घालवणार म्हणतो. अयोध्येला येतो, अयोध्येचं दर्शन घेतो, परत काशीला येतो आणि काशीमध्ये तो राहायला लागतो. आणि अशा तऱ्हेने काशीमध्ये तो स्नान, संध्या, तप, जप सगळं करत तिथं राहतो. मग त्याचा एक नियम असतो की सकाळी प्रातः त्यांनी आपली एक चौकट बनवली असते. प्रत्येक गोष्टीला एक चौकट बनली ना की ते सुरक्षितपणे असतील. एखादं पोस्टर आहे, आपण खाली रस्त्यावर पडलं, इव्हन एखादं तुळजाभवानीचा फोटो असेल, रामाचा फोटो असेल, आणि तो कागदात जर छापलेला असेल, असं चुरमुऱ्याच्या पुड्यावर वगैरे तुळजापूरला देतात, ते पुड्यातला कागद असा पडून जातो. पण त्या तुळजाभवानीला जर फ्रेम केली तर तो बरोबर कपाटा. तसं आपल्या शरीराला सुद्धा एक फ्रेम बनवायला पाहिजे. संसारात कधी उठा, कधी जेवा हे चालत नसतं, की ज्या वेळेला जे करायचं तेच करायला पाहिजे. पहाटे उठून ब्रह्ममुहूर्त आहे त्या वेळेला तुमची आंघोळ व्हायला पाहिजे, स्नान संध्या व्हायला पाहिजे, ध्यान जप तप व्हायला पाहिजे. कारण ते ब्रह्ममुहूर्त परत येत नाही, गेलेली वेळ परत येत नाही, गेलेलं आयुष्य परत येत नाही. म्हणून ज्या आयुष्यात आपल्याला जे काही करायचंय ते आपण आता करून घेतलं पाहिजे. आणि हा देह परत मिळणार नाही. देवे दिला देह भजना गोमटा. भजन करायसाठी देवाने देह दिलाय, तुम्हाला आरामात लोळायसाठी देवाने दिला नाही. देवाने इतक्या योनी बनवल्यात, किडा मुंगीपासून ते मोठे प्राणी बनवले ते. पण कुणाला वाणी दिली आहे का देवाने? नाही दिली. फक्त माणसाला वाणी दिली, कारण की माझं तू भजन कर, माझं तू कीर्तन कर. आता माझं सुद्धा कामतकर ताई किती छान भजन म्हणतात, छान भजन करतात, किती गोड आवाज आहे, असं मागं म्हटलं की मला पण खूप आनंद होतो. तसं देवाला पण वाटलं की माझं पण कोणीतरी कौतुक करणारं असायला पाहिजे खाली. एवढे सगळे बनवलेत ब्रह्मदेवानी, पण ते कुणी माझं विचारत पण नाही मी पृथ्वीवर गेलं तर. पण हे माणसं मला विचारतील, मी सगळ्यांना वाचा दिली, असं देवानी हे निर्माण केलेली योनी म्हणून आपण त्या ब्रह्ममुहूर्ताला जे करायचं ते आपण सगळं केलेलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने त्यांनी एक फ्रेम बनवली आपली जगण्याची, की रोज सकाळी उठायचं, वाराणसी गंगेच्या घाटावर जायचं, पायऱ्या उतरून नदीचं स्नान करायचं, येताना धोतर धुवायचं, उपरणं पांघरायचं,
ते घेऊन यायचं, येताना लोटा भरून आणायचा, काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचं, विश्वेश्वरांना पाणी घालायचं, महादेवाचं दर्शन घ्यायचं, घरी यायचं, पुन्हा स्नान, संध्या, घरातली देवपूजा, अशा तऱ्हेने 4 ठिकाणी माधुकरी मागायची. आणि मग आहे ते कोरान्न मागायचं, असं शिजलेलं अन्न ते नाही, कोरान्न मागून घरी आणून शिजवून ते खायचे. आणि अशी त्याची दिनचर्या होती. पण त्याच्या आधी एक पहाटचा आपला कार्यक्रम असतो ब्रह्ममुहूर्तावर जाण्याचा, तो पण आधी करावाच लागतो सगळ्याला. तसं ते पहाटे रोज प्रातर्विधीला जायचे. प्रातर्विधीला जाताना तांब्या भरून घेऊन जायचे, आणि तांब्या भरून जाताना येताना उरलेलं पाणी तिथे एक झुडूप असायचं रस्त्यात, त्या झुडपावर रोज निमाणी टाकायचे. असं करता करता 12 वर्षाचं तो पूर्ण झालं. आणि त्या झुडपामधनं फांद्या फुटल्या, चांगले त्याला फुलं यायला लागली. आणि त्या फुलाने काट्याचं झाड होतं, ते हिरवगार झालं बाभळीचं. मग ते काट्याचं झाड, त्या झाडावर भूतं असतात असं म्हणतात, आणि ते खरं आहे, पिंपळावर काट्याच्या झाडावर भूतं असतात म्हणे. आणि ते तुळशीच्या समोर येऊन उभारलं, पाणी टाकल्याबरोबर ते तुळशीच्या समोर येऊन भरलं. मग ते तुळशी घाबरायला का, ते असे लेचेपेचे नव्हते, पण ते असं अकरा विकराळू, डोळे लाल भडक, दात बाहेर आलेले, केस पिंगट, आणि असं सगळं रूप बघून ते म्हणतात, हे माझ्यासमोर काय देवाने उभं केलं. रामराया, मी तुझ्या दर्शनाची आस लावून बसलोय, तुझं दर्शन मला घ्यायचंय, आणि तुझ्या दर्शनासाठी मी इथपर्यंत आलोय, आणि हे का उभं केलंय माझ्यासमोर. डोळे मिटतात, पुन्हा डोळे मिटून घेतात, आणि रामाला आठवतात, मारुती राहायला आठवतात, पुढं जायला लागतात. तर ते भूत पुढं येऊन उभारतो. तो म्हणतो, नाही नाही तुळशी, तू आज जाऊ नको, मी तुला काही करणार नाही, तू मला घाबरू नकोस, मी तुला सेवा करायला आलोय तुझी, आणि तुला मी काहीतरी द्यायला आलोय, तुझ्या उपकाराची फेड करायला आलोय. तो म्हणतो, मी आणि तुझ्यावर कसले उपकार केले, असं तुळशी म्हणतात. मी काही कुणावर उपकार केला नाही आहेत, माझा रामलला माझ्याकडनं करून घेतोय म्हणे, मी कुणाच्यावर उपकार करत नाहीये. तरी नाही म्हणतो, तुम्ही रोज झाडाला पाणी घालत होता, त्यामुळं आज माझं झाड चांगलं झालं, आणि मला इथं राहायला जागा मिळाली, आणि हे तुमचे केवढे उपकार झालेत म्हणतो, त्यामुळं मला काय मागायचे ते मागा. आणि ते त्यांना आश्चर्यच वाटतं, हे भूत, मी माणूस, हा माझ्या काय इच्छा पूर्ण करेल, असं त्यांना वाटतं. जरा मला शंका येते, तरी पण मागून बघू म्हणतं, तुला मला द्यायचंच आहे ना, तर माझ्या रामललाचं दर्शन तू मला दे, असं माग. आता भूताचं आणि रामाचं तर किती वाकडं, तो कसा काय देईल त्याला दर्शन. तो घाबरतो, तो भूत घाबरतो. तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही मागतायत, तुमचं योग्य आहे म्हणतो मागणं, मी म्हणत नाही तुमचं अयोग्य आहे, तुम्ही मागितलंय ते योग्यच मागितलंय, पण मी तुम्हाला मार्ग सांगतो म्हणला. रामाला मी समोर तुमच्या आणून उभं करू शकत नाही, पण रामाकडं कसं जायचं त्याची किल्ली मी तुम्हाला सांगतो कुलपाची. ते कुलूप उघडेल बरोबर, तुम्हाला ते बघायला मिळेल. ठीक आहे म्हणतो, तसं तरी सांगतो. मग तुळशी खुश होतात, चला आपल्याला राम ललाचं दर्शन होणार आहे, किल्ली मिळणार आहे त्याच्या देवाऱ्याची, एवढं कळल्यावर ते खुश होतात. आणि मग म्हणतात चला. मग तो म्हणतो, तू जो जिथं कीर्तन करतोस, जिथं तू प्रवचन करतोस, तुळशीदास रोजचं त्यांचं 5 वाजता प्रवचन असायचं, आणि संध्याकाळी हरिपाठ, प्रवचन, भजनं रामाचे म्हणायचे, हे त्याचं रोजचं नित्य पाठ होतं. आणि तुझ्या प्रवचनामध्ये जो सुरुवातीला माणूस येतो आणि अगदी सर्वात शेवटी जातो, तो मारुती रायत, तू त्यांचा पकड, त्यांचे पाय पकड, तुला रामाचं दर्शन नक्की होईल म्हणतात. ठीक आहे म्हणतो, मी आता उद्या बघेन म्हणतो तुझं खरं होतंय का खोटं आहे बोलणं. मग दुसऱ्या दिवशी, नाही त्याच दिवशी की सकाळी हे भूत भेटतं ह्याच्यावरून निघताना, प्रातर्वेदी करून घरी जाताना. मग संध्याकाळी तो लक्षच देऊन सगळ्याच्या आधी जाऊन बसतो तुळशीदास, आणि म्हणतो व्यासपीठावर पोथी घेतो, तयारी करतो, बसतो, कोण कोण पहिल्यांदा येते बघत बसतो. तो पहिल्यांदा एक खूप वृद्ध असा म्हातारा ग्रस्त येतो, डोक्यावर पांघरून घेतलेलं असतं, खांद्यावर उपरणं टाकलेलं असतं, धोतर मळकट नेसलेलं असतं, चांगला गोपीचंदन टिळा लावलेला असतात, इथं गालावर टिळे लावलेला, कानाला टिळे लावलेले असतात. असा वृद्ध माणूस त्याच्या मागं येऊन बसल्याबरोबर मग तो म्हणतो, बरोबर आहे, हाच नक्की असणार आहे, आणि हाच मारुती राय असेल. मग सगळ्यांचं प्रवचन करतात, कीर्तन होतं, प्रवचन होतं, सगळे माणसं परत टाळ्या वाजवतात, निघतात, सगळा मंडप रिकामा होतो. पण तो म्हातारा तर शेवटून जाणार आहे हे त्याला माहिती आहे, म्हणून तुळशीदास पटकन उठतात आणि पळत सुटतात. त्यांना भानही राहत नाही, उपरण एकीकडे पडत आहे,
पायात अडकत अडकत जडखळत जातो पळत तिथंपर्यंत आणि मग मारुती रायाचे पाय पकडतो, त्या वृद्धा म्हाताऱ्याचे पाय पकडतो आणि तो म्हणतो, महाराज तुम्ही मारुती राय आहेत, मी ओळखलंय तुम्हाला, तुम्ही मारुती आहेत म्हणतो. तो म्हणतो नाही नाही बाबा मी नाही पण तुम्ही असं माझ्याशी खोटं बोलू नका म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही मारुती आहेत आणि तुम्ही रामाच्या कथा ऐकायला रोज येता, रोज मागं बसता, मी तुमचे पाय आता सोडणार नाही, तुम्ही मला रामाचं दर्शन दिलंच पाहिजे म्हणतो, घडवलंच पाहिजे म्हणतो. ठीक आहे म्हणतो, मी तुला रामाचं दर्शन घडवेन म्हणतो. एवढा तू काकुळतीला चालाय, तर त्याला डोक्यावर हात ठेवतात, आशीर्वाद देतात. मी देईन म्हणतो, तू मला मारुतीच समजतोय, मारुती राय म्हणतोयस ना, बजरंगबली समजतोयस ना, ठीक आहे तुझ्या इच्छेसाठी मी करतो प्रयत्न म्हणतात. मग दुसरं पण तू रामनवमी दिवशी तुला मी रामाचं दर्शन देईन म्हणतो. ठीक आहे म्हणतो. बरोबर असं मग दिवस जातात, रामनवमी येते. रामनवमीच्या दिवशी हा तुलसीदास अंगणात सडा सारवण करतो, शेणाचा रांगोळ्या घालतो, उदबत्त्या लावतो, घर आपलं सजवतो चांगलं हे करून, रांगोळ्या सडा उदबत्त्या घमघमाट आणि अशा तऱ्हेने त्यांचं चाललेलं असते. पण नवमीचा दिवस सगळी तयारीतच चाललेला असतो आणि दुपारी भर 12 वाजता दारापुढं गारुड्याचं नाही काय म्हणतात ते, मदारी माकडाचा खेळ घेऊन तिथं एक तिघं चौघजणी येतात आणि डम 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 डमरू वाजवायला लागतात. डमरू वाजवल्या बरं सगळी गल्ली गोळा होती. लोक आजूबाजूला गोल उभा राहतात आणि बघतात तर तिथं एक बाई आहे आणि 2 पुरुष आहेत आणि एक माकड आहे, चौघच. मग हे आहे तर ते वाजवतात धमडम डम. वाजवल्यानंतर ह्यांना काही कळत नाही. तुलसीदास तेवढं देव आला भेटीला, पण आपल्याला कळायला पाहिजे की ते अंतर्ज्ञान व्हायला पाहिजे ना, ते कुठं झालेलं असतंय. मग शेवटी तो म्हणतो, चला रे, इथं काय या गल्लीत कधी खेळ झाला नाही आणि इथं माझ्या झोपडीसमोर काही खेळायचं नाही असलं, माकडाला त्या घेऊन जा म्हणतो तुझ्या, असं म्हणतात तुळशीदास. ते माकडं निघून जातं मग आणि ते बाई पण निघून जाते. दुसऱ्या दिवशी मग पुन्हा मारुती रायचे पाय पकडतात. मारुती राय म्हणतात, तुला काही तू नवमीला दाखवणार, रामाचं दर्शन देणार म्हणला, मी किती मोठी तयारी केली म्हणलो, दाराला हे लावलं, तोरण लावलं, सडा टाकला, रांगोळ्या घातल्या, उदबत्त्या लावल्या, एवढी मी वाट पाहिली, पण कुठं आले तुम्ही पण खोटं बोलता का माझ्याशी म्हणे, तुम्ही देव आहेत ना, मारुती आहेत म्हणताय आणि तुम्ही का खोटं बोलतायत माझ्याशी. असं म्हणल्यानंतर मारुती राय म्हणतात, मी आलो होतो तुला दर्शन द्यायला, आम्ही सगळे आलो होतो, पण तुला ओळखता आलं नाही. तो म्हणतो, कसं काय ओळखलं नाही, कारण मी डमरू वाजवत होतो, तो डमरू वाजवत होत्या त्या सीतामाई होत्या आणि माकड होतो तो मीच होतो म्हणला आणि दोरी माझ्या हातात धरून रामच मला खेळवत होता आणि लक्ष्मण सगळीकडे पैसे मागत हिंडत होता, तुला का नाही ओळखता आलं म्हणलं. देवामध्येच हे रूप आहे म्हणतो आणि तुला कसं काय कळलं नाही म्हणतो. आता मी परत नाही म्हणतो, अहो सगळीकडं पाणी असतं म्हणे, पृथ्वीवर 3 भाग पाणी आणि 1 भाग जमिनी, आपण असं म्हणतो. पण ढगामध्ये सगळीकडे मेघ बरसत असतो, तेव्हाच चातक पाणी पितो ना. चातकाची तहान केव्हा भागती, की मेघाचं पाणी पिल्यावरच भागती. तसं मला माझ्या रामरूपाचंच दर्शन मला पाहिजे. तुम्ही माकडाच्या रूपात या, कोणाच्या रूपात या, मला नाही चालणार. मला माझं रामरूप दर्शन द्या, की जेवढे काही त्यांनी राजपुत्राचा वेश घेतलेला आहे, गळ्यात दागिने घातलेले आहे, टोप घातलेला आहे, हातात धनुष्यबाण घेतला आहे, अशा रूपातच मी मला दर्शन पाहिजे म्हणतो. मी चातक पक्षी होऊन त्यांची वाट पाहतोय म्हणतो, चातक असेल असं म्हणल्यावर मारुतीला पण कळवळा येतो. ते म्हणतात, ठीक आहे म्हणतो, तुला मी रामरूपात परत दर्शन देतो म्हणतो. आणि मग एक दिवस प्रभू रामचंद्रांना ते प्रार्थना करतात मारुती राय, की म्हणतात, ये माझ्या भक्तासाठी तर तू ये बाबा परत एकदा. मग राम लक्ष्मण सीता तिघही साक्षात येऊन तुलसीदासांना दर्शन देतात आणि अशा तऱ्हेने त्यांना दर्शन होतो. आणि म्हणून ते म्हणतात, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. संत कोण भेटले, नरहरी त्यांना संत भेटले, मारुती राय संत भेटले आणि त्यांच्या दर्शनामुळे आज मला माझा परमेश्वर भेटला. म्हणून संतांची सेवा, संतांची कधीच वाया जात नाही, ते संतांचं दर्शन कधीच वाया जात नाही. अशा तऱ्हेने त्यांना झालं. आणि त्याच्यानंतर रामाने त्यांना आशीर्वाद दिला, की तू माझ्या लीला सगळीकडे पोहोचव, रामलीला तू तयार कर. रामलीलाची नाटकं त्यांनी लिहिली,
रामचरितमानस लिहिला आणि पुन्हा ते चौपाई हनुमान चालीसा लिहिल्या, पार्वती मंगलम म्हणून एक लिहिलं, जानकी मंगलम म्हणून लिहिलं. ते जानकी मंगलम मध्ये त्यांनी लिहिलं आहे ना, ते जानकीच्या स्वयंवराचं चरित्र आहे. त्याच्यात पार्वती मंगलम लिहिलंय, त्याच्यामध्ये पार्वतीच्या लग्नाच्या कथा आहेत, पार्वती कसे कसे लग्न झाले ते. आणि अशा तऱ्हेने बरंच वाङ्मय त्यांचं प्रसिद्ध आहे. थोडं पाणी देते. रामाचं चरित्र गायलं त्यांनी, नुसतंच लिहिलं नाही तर चाली लावून त्यांनी गायलं सुद्धा. आणि अशा तऱ्हेने त्यांची ख्याती जगामध्ये झाली. आणि ते पूर्वीचं वाल्मिकी रामायण होतं किंवा रामायण होतं ते संस्कृतमध्ये होतं, यांनी हिंदीमध्ये त्याचा प्रचार केला. आपल्या महाराष्ट्रात त्यांची जास्त प्रसिद्धी नाही आहे, पण तिकडं काशी, वाराणसी, तिकडं बंगलोर वगैरे तिकडच्या भागात त्यांची खूप प्रसिद्धी आहे वाल्मिकींची. मग रामनामावर त्यांचा अतिशय विश्वास होता. आणि त्यांच्या तुलसीदासांच्या आश्रमामध्ये, त्यांच्या आश्रमाला तर भव्य रूप लोक आता नजराने घेऊन येऊ लागले, त्यांना भेटी वस्तू घेऊन आले, कारण प्रत्यक्ष रामाचं दर्शन झालं. यांनी म्हणत ते खरं होतं, असं त्यांच्या रामनामाच्या श्रद्धा त्यांची एवढी आहे हे सगळीकडे कळल्यावर लोक येतात त्यांना भेटायला. मग त्यांच्या पंक्तीला रोज ब्रह्मवृंद बसलेले असतात, ते एकटे कधीच जेवत नसतात. एक इकडं 5-6 इकडं 5-6 असे ब्रह्मवृंदांची पंगत बसलेली असते. पण तेवढा असं पाटं ताटं सगळं मांडलेलं असतं, पाटं झाले, ताटं वाढून झालेले असतात. आता असा घास घेणार तेवढ्याच मंडपाच्या दारात एक भिक्षुक येतो आणि सीताराम जय सीताराम म्हणतो. जय सीताराम म्हणल्याबरोबर तुळशी घास हाताला ठेवतात आणि त्याच्या जाऊन पाया पडतात त्या बाहेरच्या भिक्षुकाच्या. आणि ते म्हणतात, कोण आहेस तू आणि काय नाव आहे तुझं, सगळं चौकशी करत. तो म्हणतो, मी ब्राह्मण आहे, पण मी ब्रह्महत्यार आहे, त्यामुळं मला आता लोक वाडीत टाकलेले आणि मी चांडाळासारखाच आहे म्हणतो तुमच्या दृष्टीने, मला सगळे चांडाळ समजतात, मला कोणी शिवत नाही. तर मग काय, तो म्हणतो, नाही पण तू सीताराम म्हणलायस ना, मग सीताराम म्हणलं की सगळे पाप धुवून गेली तुझी. असं नाही म्हणतो, तू चल माझ्याबरोबर जेवायला. भुकेलेला अन्न आणि तहानेलेला पाणी देणं हा माणसाचा धर्म आहे. पण आजकाल तसं नाही आहे, लोक दारं लावून जेवतात, पुढे जाऊन असं झाले, त्याला दार लाव आधी जेव. पण आणि काय पातेल्यातले सगळं खरडून वाढून संपून घेतात पहिल्यांदा. तसं पूर्वीचे लोक करत नव्हते, दार उघडी ठेवून जेवत होते. पातेल्यात थोडं का होईना भाजी, एखादी अर्धी भाकरी ठेवत होते, कोणी आलं अचानक तर खा बाबा अर्धी भाकरी. ताटात कधीच सगळं वाढून घ्यायचं नाही, कोणी अचानक आलं बाबा खा आमच्याबरोबर अर्धी भाकरी असं म्हणायला, वाटीभर भाजी एखादी अर्धी भाकरी तरी ठेवायला पाहिजे. पण आताची बदलली आहे संस्कृती, पूर्वीची संस्कृती वेगळी होती. आणि अशा तऱ्हेने ते म्हणतात, हा भुकेला आहे, त्याला अन्नाची गरज आहे, आणि त्यांनी सीतारामाचं माझ्या रामललाचं नाव घेतलंय, त्यामुळे त्याची पापं सगळी धुवून गेली आणि मी त्याला माझ्याबरोबर जेवायला घेणार. पण हे कर्मठ ब्राह्मण असतात बाकीचे, ते म्हणतात नाही तुम्ही त्यांना जेवायला घेणार असाल तर आम्ही उठून जातो. ते म्हणतात नाही, म्हणतात तुम्ही रामावर, मग तुम्ही नामावर तुमची श्रद्धा नाही आहे का म्हणतो. नाम घ्यावे, नाम द्यावे, नाम विठोबाला व्हावे, कशाला म्हणता मग. नामाचं एवढे अभंग गाता, नाम ऐसी नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा. तुम्ही एवढं कशाला म्हणता मग अभंग. नामाचा महिमा एवढा आहे, त्याची सीमा एवढी आहे, अभंगात आहे ना, प्रत्येक संतांनी सांगितलंय. आणि तुम्हाला का नाही कळत म्हणतो ब्राह्मणांना. त्या ब्राह्मण म्हणतात, आम्हाला कळलं आहे, पण आम्हाला हाती पुरावा पाहिजे ना, हाती साक्ष दाखवा म्हणतो आम्हाला डोळ्यापुढे, की नाम खरं आहे का आणि नामामुळं पाप धुवून जातात का, हे आम्हाला पुरावा पाहिजे म्हणतो. तर तुमचं जर खरं असेल तर तुम्ही ही पत्रावळ घ्या आणि विश्वनाथाच्या मंदिरात चला. विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन त्या नंदीपुढं आपण हा प्रसाद ठेवू आपला, आणि नंदीने जर खाल्ला तर आम्ही सगळे समजतो की नाम श्रेष्ठ आहे आणि नामामुळं पाप धुवून जातं, हे आम्ही तुम्हाला सांगतो. मग सगळे ब्रह्मरुद्र तुलसीदास ती पत्रावळ उचलतात आणि ते नंदीपुढं नेऊन ठेवतात आणि सगळेजण बघायला लागतात. मग ते म्हणतात, हे भोलेनाथा, हे विश्वनाथा, ए गौरीहरा दीनानाथा, आणि गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय, रुसू नको माझा देवा, तूच माझी
या विश्वनाथाचे तुलसीदासाने पाय पकडले, त्यांच्या मूर्तीवर जाऊन डोकं टेकवलं आणि त्यांना विनंती केली, खरंच नाम श्रेष्ठ आहे, माझं वाक्य तुम्ही खोडून काढा आणि माझ्यासाठी तरी या नंदीला आज्ञा करा बाबा की तू खा हे अन्न. मग त्या क्षणातच एवढं बोलून असून होत नाहीये तोपर्यंतच नंदी त्या दगडाच्या नंदीतनं नंदी प्रगट झाला आणि ती अन्न भराभरा खाऊन घेतला. अन्नच नाही तर ती पत्रावळ सुद्धा खाऊन घेतली नंदी. सगळे लोक चाट झाले, बघायला लागले. मग तुलसीदास म्हणतात, देवा माझ्यासाठी तुम्हाला कष्ट पडले, तुम्हाला नंदीला इथंपर्यंत पाठावं लागलं, नंदीचं दर्शन झालं पण तुम्ही तरी मला कधी दर्शन देणार, आता मला तुमचं दर्शन पाहिजे म्हणतात. मग तगे भोलेनाथ पण येतात आणि पार्वती शंकर त्यांना दर्शन देतात. म्हणजे तुलसीदासांचं श्रेष्ठत्व केवढं मोठं आहे आणि किती महान आहे त्यांचं कार्य. अजूनही त्यांचं गुणगान उत्तर प्रदेशात प्रत्येक घराघरात तुलसी रामायण वाचलं जातं आणि हनुमान चालीसा त्यांची वाचली जाते श्रद्धेने, भावाने, प्रेमाने. त्यांच्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत की सुंदरकांड आहे त्यात. व अशा तऱ्हेने त्यांनी पुरावा दिला की नामामुळं पाप धुवून जातं. म्हणून नामाची माळ रोज एकदा तरी आपल्या इष्टदेवतेची, इष्टदेवाची, आपल्याला कोणता का देवडा, कोणाला गणपती आवडेल, कोणाला महादेव आवडेल, कोणाला गणेश आवडेल, तर तुम्ही त्यांची माळ आवडीने करा, सवडीने नाही. की एक वेळ ठरवा आणि त्या वेळेने आपण भजन करतो पण आवडीने नाही, सवडीने करतो. आता आज 10 दिवस आहे म्हणून यायचं, परत 10 दिवस निवांत बसायचं. पण काही काही पर्व काळ आहेत, एकादशी वगैरे, अशा वेळेस आपण आवडीने भजन केलं पाहिजे आणि त्याच्यामुळंच देवाला भजन आवडतं आणि भजनामुळं देव पण खुश होत असतो. आणि त्याच्यामुळं आपल्यातल्या वाईट शक्त्या, जेव्हा आपण ओरडतो आपली वाफ बाहेर निघते, त्या वाफेसरशी आतल्या शक्ती सगळ्या दुर्गुण असतात ते बाहेर पडतात. दुर्गुण शक्ती ज्या आत शिरलेल्या असतात त्या बाहेर पडतात वाऱ्याच्या रूपाने. आणि अशा तऱ्हेने आपलं शरीर आतनं पवित्र होत जातं आणि आपलं शरीर जसजसं पवित्र होईल तसं आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं देवाचं वलय यायला लागतं, आपली कांती सुंदर दिसायला लागते, आपले विचार चांगले यायला लागतात, आपल्या जिभेची वाणी गोड बोलायला लागते. मग ती एखादी किडामुंगी जरी आपल्या पायाखाली मेली तरी सुद्धा आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, अरे 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 असं वाटतं. म्हणजे राक्षसी वृत्ती सगळ्या निवृत्त होतात आणि चांगले सगुण येतात आपल्यामध्ये अशा तऱ्हेने. आणि भक्त तुळशीने अजून एक दाखवलं की देव भक्तासाठी कसा धावत येतो. हे तुळशीच्या या तुमचा आता आज एक गोष्ट सांगते त्या गोष्टीवरून कळेल की देव दिनासाठी धावला. त्याची एक गोष्ट आहे ती पण मी तुम्हाला सांगते की तुलसीदास ची इतकी आख्यायिका वाढत जाते, सगळेजण मोठे म्हणतात त्यांना. मग ते त्यावेळचे यवन राजा असतात, ते म्हणतात हा याला कसा काय अल्लाह प्रसन्न झाला, आम्हाला का आमचा अल्लाह प्रसन्न होत नाही, त्याचा अल्लाह कोण आहे राम, त्याला तरी बघूया म्हणतात. मग त्या सेनापतीला पाठवतात, जा रे त्या तुलसीदासाला बांधून घेऊन ये म्हणतात. येत नसला मुकाट्याने तर बांधून घेऊन ये, पण त्याला घेऊन ये म्हणतात. मग ते घेतात, नजराणे घेऊन येतात आणि सांगतात हे आमच्या पाठवलाय म्हणतो आमच्या राजाने तुमच्यासाठी, हा नजराणा घ्या, स्वीकार करा आणि तुम्ही चला म्हणतो आमच्याबरोबर, तुम्हाला बोलावलंय. तो म्हणतो माझा राजा फक्त एकच आहे, तो म्हणजे माझा रामलला, त्याच्याशिवाय मला दुसरा राजा कोणता माहीत नाही म्हणतो. माझा राम एकच राजा आहे आणि रामराजाला सोडून मी दुसऱ्या राजाचे हुकूम मी म्हणत नाही, मला कोणाचा हुकूम ऐकायचा नाही. असं म्हणल्याबरोबर ते म्हणतात बांधून घेतात, त्याला दोरीने बांधतात, दोन्ही हाताला कमरेला बांधतात, बिळखा घालतात, दोराने ओढत ओढत त्यांना राजमहालात नेतात. राजमहालात तिथं अकबर बादशाहाचा काळ असतो. अकबर बादशाह बसलेला असतो आणि अकबर बादशाह त्याला म्हणतो की तुझा हे दाखवलास ना मला, तू मला आज राम दाखवायचा तुझा, नाही तर माझ्या तर अल्लाला बोलावतो. तो म्हणतो मी तुझ्या अल्लाला कशाला बोलू, माझ्या अल्लाला मी तुझं माझ्या अल्लाचं दर्शन तुला नक्की देईन म्हणतो तुलसीदास. मग त्यावेळेस पण मला तुम्ही सोडा. तो म्हणतो नाही म्हणतो, प्रत्येक वेळी तुमचं मी कसं काय ऐकणार म्हणतो. आधी म्हणतो मी दाखवणारच नाही, माझ्या रामाला मी प्रत्येक वेळी असा त्रास देणार नाही म्हणतो. नाही देणार तर तू मार खा म्हणतो माझा, तिथं जोपर्यंत तू कबूल होत नाही तोवर तुला इथं मार खात आणि बंदिस्त राहावं लागेल. व हे मारुती रायला कळतं वर स्वर्गात की आपला भक्त तुलसी आहे, तुलसीदासाला बांधून ठेवलंय अकबर बादशाहानी. हे कळल्यानंतर मारुती राय करतात, सगळी वानर सेना पाठवतात खाली पुढं
इतकी वानर सेना सगळीकडे येते, त्याच्या राजमहालामध्ये सगळीकडे वानरच वानर, गल्लीतनं वानर, रस्त्यावर वानर, प्रत्येकच्या घरात वानरे शिरायला जातात, लोक दार लावून बसायला. असं सगळं वानर बघितल्यावर पंख्यावर, त्याच्या सिंहासनावर कोण घाण करतंय, कोण हे करतंय, फोडाफोड करते, असा धुमाकूळ वानर घालतात. मग तो म्हणतो, तो अकबर बादशाह सुद्धा असा धरून म्हणतो, आता माझ्या डोक्यावरून बसलं तर मी काय म्हणतो, घाबरतो. मग तेवढ्यात त्याला कोणी, त्याचा एक मित्र असतो, अहो तुम्ही त्या रामभक्त, हनुमान भक्त जो तुलसी आहे त्याला तुम्ही बांधून ठेवलंय ना, त्यामुळे ही वानरसेना आली म्हणतो. त्याच्या भक्ताला असं सहन होत नसतं म्हणतो, आपल्या भक्ताला कोणी त्रास दिलेला, तुम्ही त्याला आधी सोडा म्हणजे हे सगळं थांबेल म्हणतो. मग त्याला खरंच वाटतं, अकबर बादशाहला म्हणतो नाही नाही म्हणतो, आता सोडून देऊ. मग त्या हुकूम करतो, जा त्याला सोडून द्या. लगेच सोडून देतात. सोडल्याबरोबर ते वानर जिकडं तिकडं एक वानर गावात दिसत नाही परत. मग सगळ्यांना कळतं की ह्याचा सिद्धीला पोचलेले हे तुलसीदास आहेत आणि त्यांच्या प्रत्येक जण पायावर येऊन लोटांगण घालतात, त्यांचे भक्त बनतात, त्यांच्या आश्रमात येतात, त्यांचं प्रवचन कीर्तन ऐकायला लागतात. असा हा संताचा महिमा मोठा आहे आणि संताचा महिमा वर्णावा तो किती, असं हे चरित्र आहे तुलसीदासाचं. किती सांगेल तेवढं, अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी आता इथं थांबवते. ते आजी हरिप्रियाबद्दल मी थोडं सांगणार आहे, ते पण सांगते. मी पुण्यात पहिल्यांदा आले आणि पुण्यात आल्यावर मला अजिबात करमत नव्हतं, कारण मला भजनाची आवड होती. देवाला रोज जायचं, भजन ऐकायचं, भजन करायचं, भजन शिकवायचं, हे माझा ध्यास होता आणि ती माझी आवड होती, तो माझा छंद होता. आणि इथं आल्यावर तो माझा छंद बंद पडला. मग मी एकदा इथं कुठं देऊळ आहे का आजूबाजूला चौकशी केली, तर इथं पौजाईच्या मंदिरात भजन असतं म्हणून मला कळलं. मी गेले पौजाई, पण तिथं मला एक कुत्रं विचारत नव्हतं, कोण ओळखीचंच नव्हतं ना. ही बाई कोण आली म्हणून असंच बघायचे सगळे माझ्याकडे. मग मीच विचारलं, मी पण एक देवीचं गाणं म्हणू का हो तुमच्या ह्याच्यात? ते म्हणजे म्हणा की नवरात्रच होतं त्यावेळेस. मग त्यावेळेस मीना होशिंग तिथं मला गाठली वाटतं, तिने बघितली आणि मग तिला कळलं की या छान गाणं म्हणतात, छान भजनं म्हणतात. सगळ्या बायकांना मला तिथं लगेच सगळ्यांनी सांगितलं, रोज यावर का तुम्ही, रोज यावर का? वेळ हो होईल, पण पुढं मला काही इकडं आपण. मग इकडं हिने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि भावेताई दोघी जणी माझ्या घरी आल्या, घर हुडकत परत. माझा त्या दिवशी नेमकं दत्त जयंती वाढदिवस होता. मी बासुंदी केली होती दोघींचं. अचानक दत्तासारख्या आल्या, तर म्हणलं गुरु म्हणून म्हणलं आले कोणाच्या रूपाने, म्हणलं बासुंदी प्यायला दिली. म्हणलं चला. मग त्या म्हणल्या काय? मी म्हणलं ओळखत नाही. मग मला म्हणलं असं असं तुम्ही भजन शिकवता का आम्हाला? मी म्हणलं भजन शिकवायचं की नाही, शिकवेन की. म्हणलं मला जेवढं काही येत आहे तेवढं मी शिकवेन, बघा तुम्हाला पडतंय का. मग त्या म्हणल्या नाही नाही, पण फी काय घेणं? म्हणलं फी काही नको, मी माझ्या गुरुजींनी मला फुकट शिकवले, तुम्हाला पण मी फुकटच शिकवेन. पण त्या म्हणल्या तुम्हाला माहीत नाही म्हणे, लोक 500-500 हजार घेतात. पण मी म्हणलं तुम्हाला गुरु म्हणून काय द्यायचंय ते तुम्ही खुशीने द्या, मला काही फी नको, मी तुम्हाला भजन शिकवते. मला जेवढे काही अभंग येतात, जेवढे काही गवळणी येतात, जेवढं काही माझं ज्ञान आहे ते मी तुम्हाला देते. कारण देवाचा प्रचार करायचा, देवाचं मार्ग वाढवायचा, भक्तिपंथाला सगळ्यांना लावायचं. ज्ञानेश्वराची आज पालखी लोक का घेत आहेत? हजारो वर्ष, हजारो दिंड्या तिथं येत आहेत, लाखोनी लोक आज त्याची पालखी ओवाळ का? तर भक्ती मार्ग असा पसरला ज्ञानदेवानी. तसं आपण त्यातली एक करंगळी तरी त्यांच्या ह्याला लावावी म्हणून मी हा भक्ती मार्ग स्वीकारलेला होता. आणि त्याला मला या दोघींनी प्रोत्साहन दिलं, भावेताईंनी आणि मीना होशिंगनी. आणि त्यामुळे आम्ही 4-5 जणींनी आधी सुरू केलेलं भजन आज एवढा मोठा त्याचा पसारा झाला. आणि त्या इथं आलं की मला एनर्जी मिळते भजनामुळं, माझा उत्साह वाढतो. त्यामुळे मी या सर्व मंडळाची आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. कशावर बोलणार?